यांना शरम वाटत नाही या भारत मातेमध्ये राहून या भारत मातेचं खातात आणि भारत माता की जय म्हणाना यांना लाज वाटत असेल तर यांनी या देशात राहू नये। अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांना हे विरोध करतात, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाला हे विरोध करतात। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या देशामध्ये आणि या राज्यामध्ये अल्पसंख्याक विभाग या देशाने काढलेला आहे। या देशामध्ये ना हिंदू ना मुसलमान हा कधी वाद आयुष्यामध्ये झाला नाही। अध्यक्ष महोदय, पण यांचा बाप जो किडे मकोडे जो ओएसी नावाची औलाद या देशामध्ये निघाली आहे, त्यांची ही पिलावणं जर या देशाच्या विरुद्ध बोलत असतील अध्यक्ष महोदय, हे सदन आहे, हिम्मत असेल तर या सदनाच्या बाहेर यांनी बोलून दाखवावं। अध्यक्ष महोदय, काय चाललंय? यांना जर या सभागृहामध्ये आपण निलंबित केलं नाही तर ज्या स्वातंत्र्याकरता हजारो लोकांनी बलिदान केलं तर व्यर्थ जाणार आहे। अध्यक्ष महोदय, भारत माता की जय बोलणार नाही एवढी मगरुरी जर यांच्यामध्ये असेल अध्यक्ष महोदय, फक्त 2 सभासद आहे, 2 बघा आपण, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, अपक्ष आहे, सगळ्यांनीच या ठिकाणी ऐकलं अध्यक्ष महोदय आणि सगळ्यांनी पाठिंबा दिला की पहिले आमचा देश महत्वाचा आहे। आणि अशी ताकद जर वाढायला लागली अध्यक्ष महोदय, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। आणि हे जर आपण म्हणत नसाल अध्यक्ष महोदय तर यांना या सभागृहामध्ये राहण्याचा आणि बसण्याचा अधिकार नाही। अध्यक्ष महोदय, आम्हाला हात जोडून विनंती आहे, राज्यपालाच्या अभिभाषणापेक्षा अध्यक्ष महोदय आज ही कारवाई करणं सगळ्यात महत्वाचं। अध्यक्ष महोदय, यांना निलंबित करा, या देशाची गरिमा वाचवा। हे राजकारण मला वाटतं जाती धर्माच्या नावाने जे लोक राजकारण करू लागले यांच्यासाठी आपण कायदा करायला पाहिजे। अशा लोकांना लगाम टाकणं, एक मिनिट माझं ऐकून तो घ्या, म्हणजे हे सभागृहाच्या मध्ये बोलू लागले, बाहेर बोलल्यानंतर याचे परिणाम काय होतील? एका समाजाच्या माणसाने चुकीचा संदेश दिला, चुकीचे शब्द बोलले तर पूर्ण देशाला, पूर्ण राज्यामधल्या अल्पसंख्याक समाजावर कदाचित यांच्या शब्दामुळे अन्याय होऊ शकतो। याच्यामुळं आपल्या या सभागृहाची परंपरा, या सभागृहाचा सन्मान करून आपण त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी हीच माझी मागणी आहे। या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान, आपल्या आयुष्याच्या समिधा जागेवर बसा या देशाच्या हेद्यकुंडामध्ये घातल्या, त्यावेळेला आम्हाला या ठिकाणी शेष मिळालेला आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे। आणि स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही आमच्या देशाची इज्जत, मान सन्मान राखला पाहिजे। आम्हाला लोकशाहीने स्वातंत्र्य दिलं म्हणून आमच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे आम्ही आमच्या भारत देशाबद्दल, भारत भूमीबद्दल, आम्ही देशाबद्दल अवमानकारक उद्गार करू आणि आम्ही सहन करू, हे कदापि शक्य होणार नाही। अध्यक्ष महोदय, कदापि शक्य होणार नाही। आम्हाला सर्वस्वापेक्षा, आमच्या सर्व हितापेक्षा, आमच्या सगळ्या सोयींपेक्षा आमचा देश महत्वाचा आहे, आमचा देशप्रेम महत्वाचा आहे। आणि अशा प्रकारे एखादा देशद्रोही देशाबद्दल जर अनुद्गार करत असेल तर अध्यक्ष महोदय त्याला सभागृहातून आपण तात्काळ निष्कासित करा, निलंबित करा, ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।